बाळा, का रे बाळा, असं का बसलाय तू? अहो बाबा, मी रोज कमवतो, पण माझ्या हातात पैसाच टिकत नाही. बरं थांब, आलोच मी, जाऊ नको. अहो बाबा, हे काय? तू एक काम कर, तुझ्या पगारातला आहे ना 50% हिस्सा ह्याच्यात टाक, 25% हिस्सा ह्याच्यात टाक आणि उरलेला 25% हिस्सा ह्याच्यात टाक. आणि मग आपण बोलू. ठीक आहे बाबा, सगळं करून थकलोय मी. आता तुम्ही म्हणताय तर हे पण करून बघतो. पगार झाला या महिन्याचा बाबांनी म्हणल्याप्रमाणे. या डब्यामध्ये माझा हा गेला 50% हिस्सा. यार कशी पण करून या डब्यामध्ये 25% हिस्सा आणि या डब्यामध्ये राहिलेला 25% हिस्सा. पहिल्या डब्यातले तर पैसे संपले, दुसऱ्या डब्यातले पण संपले, तिसऱ्या डब्यातले पैसे राहिलेत. चला, बाबाला हे सांगितलं पाहिजे. बाबा, माझ्या पहिल्या भांड्यातले पैसे संपले, दुसऱ्या भांड्यातले पण पैसे संपले, अरे पण तिसऱ्या भांड्यातले पैसे मात्र शिल्लक आहेत बरं का. तेच तर खरी गंमत आहे. पहिलं भांडं जे आहे ना, ते तुझ्या गरजा आहेत. दुसरं भांडं आहे ते तुझ्या इच्छा आहेत. आणि तिसरं भांडं तुझं भविष्य आहे. आणि ज्यांनी तिसरं भांडं म्हणजे भविष्याकडे जर दुर्लक्ष केलं, तो आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे फक्त पैसा साठवायचा नसतो, तर तो योग्य ठिकाणी लावायचा असतो. बाबा, तुमचं पटलं मला. मित्रांनो, आपला पगार, आपली कमाई कितीही असू दे, आपल्या इच्छा आणि गरजा कमी कराव्या लागल्या तरी चालतील, पण आपलं भविष्य हे सिक्युअर झालंच पाहिजे. त्यामुळे तिसरं भांडं हे नेहमी भरलेलंच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.